नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्योती देशमुख तुमच्या सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते। तर कालच एक गोठ्याचा व्हिडिओ टाकला होता, तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा आणि खूप छान कमेंट्स आल्या आणि बऱ्याच लोकांचे खूप काही असे प्रश्न आले की ताईवरती एखादा व्हिडिओ बनवा किंवा तुमचं चाऱ्याचे नियोजन कसं आहे ते सांगा, किंवा तुम्हाला सगळ्यात जास्त मला लोकांनी एक प्रश्न विचारला की खरंच की तुम्हाला हा व्यवसाय परवडतो का, परवडतो तर कसा परवडतो। तर मला जास्त अनुभव नाहीये, पण मी एक साधारण आम्ही 6-7 वर्षांपासून हा व्यवसाय करतोय, तर मला जेवढा अनुभव आला मी फक्त तोच सांगणार आहे तुम्हाला। आणि आम्हाला परवडायची सगळ्यात महत्वाची म्हणजे एक 3-4 कारण आहेत ते सांगते। तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे चाऱ्याचं नियोजन। तुमचा चारा जो आहे गायींसाठी तो सगळा घरचा पाहिजे आणि गोठ्यात काम करणारी जी माणसं आहेत ती पण तुमची घरची पाहिजेत। आणि या ज्या गोठ्यातल्या गायी आहेत त्या विकत न घेता तुमच्या घरी तयार केलेल्या पाहिजेत, कारण विकत जर गायी घेतल्या तर ते तुम्हाला कशा लागतायत किंवा त्याची काही गॅरंटी नसते। एखादी गाय जर दगावली तर लाख रुपयांची आपण गायी घेणार आणि परत ते मग कर्ज काढून घेतलेल्या गायी ते पैसे आपण परत कसे फेडणार, म्हणजे हे एक म्हणजे लॉस मध्ये जाण्याचं कारण राहतं। त्यामुळे आपल्या घरच्या स्वतःच्या खात्रीच्या गायी तयार करायच्या आणि दूध व्यवसायामध्ये उतरताना सगळ्यात पहिल्यांदा तर कधीच कर्ज काढून व्यवसायाला सुरुवात नाही करायची आणि घरच्याच गायी तयार करायच्या आणि एक 3-4 गायींपासून सुरुवात करायची। या व्यवसायामध्ये आपल्याला जास्त अनुभव नसल्यामुळे रिस्क जास्त घ्यायची नाही, त्यामुळे जसा जसा अनुभव येईल तसं म्हणजे वाढवत जायचं। आणि आम्ही पण तेच केलं। आम्ही सुरुवातीला आमच्याकडे 2-3 गायी होत्या, त्यानंतर सुरुवात करताना आम्ही एक 3-4 गायी हरियाणावरून आणल्या आणि त्यानंतर मग सगळ्या बाकीच्या घरच्याच गायी आपण तयार केलेल्या आहेत। आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे चारा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, चाऱ्याचं नियोजन। तर चारा तर सगळा आपला घरचा पाहिजे, कारण विकतचा घेऊन जर चारा हा व्यवसाय करायचा म्हणला तर आपल्याला त्याच्यामधून काहीच शिल्लक राहत नाही। कारण आपल्याकडे असं आहे की दुधाचे भाव फक्त उन्हाळ्यामध्ये आपल्याला थोडाफार चांगला भाव भेटतो, त्यानंतर दुधाचे भाव खूप कमी येतात आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यातून आपल्याला जेवढा पाहिजे, आपलं जेवढं कष्ट आहे तेवढं आपल्याला त्यातून रिटर्न भेटत नाही। तर मग चारा घरचा पाहिजे, चारा आणि त्यामध्ये मका सगळ्यात जास्त महत्वाचे आहे। मका तुमची 12 महिने पाहिजेच गायींना, कारण मक्याशिवाय दूध नाही। आणि चाऱ्याचं नियोजन करताना एक टप्प्याटप्प्याने म्हणजे आम्ही करतो की एक टप्प्याटप्प्याने 10-10 गुंठ्याचे आमचे प्लॉट असतात की एका मागोमाग एक दुसरं आलं पाहिजे। आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गोठ्यात काम करणारी जी माणसं आहेत ते आपली स्वतःच्या घरची पाहिजेत, आपल्या स्वतःची कष्ट करायची ताकद पाहिजे। कारण हा व्यवसाय असा आहे की तो कामगारांच्या जीवावरती करण्यात अजिबात मज्जा नाही। आपण जेवढं स्वतः लक्ष देऊन करल तेवढा जास्त फायदा यामध्ये राहणार आहे, कारण किती केलं तरी कामगार जे आहेत ते कामगारचा असणार आहेत। एकतर या व्यवसायामध्ये कामगार मिळत नाहीत आणि मिळाले तरी ते कसं काम करतायत कसं नाही, आपण जसं आपलं स्वतःच म्हणून लक्ष देऊन काम करतो तसं ते फक्त एक काम म्हणून त्याकडे बघतात। शक्यतो तुम्ही जेवढं घरच्या घरी कराल, तुम्हाला जेवढं घरच्या घरी पॉसिबल होईल तेवढंच तुम्ही नियोजन करा गायींचं। आणि जरी कामगार ठेवले तर त्याच्यावरती तुमचं 24 तास लक्ष पाहिजे, कारण काय होतं की कामगार व्यवस्थित लक्ष देत नाहीत, मग गायींचं आजारी पडणं असेल किंवा स्वच्छता नाही ठेवली तर मस्टर्डीज वगैरे होणं, असं बरेच काय काय प्रॉब्लेम्स येत राहतात गायींमध्ये, किंवा गायी हिटवर आलेत की नाही हे त्यांच्यावरती लक्ष ठेवावं। व्यवसायामध्ये अशा बऱ्याच काही अडचणी पण येत राहतात, पण तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग करून जर प्रॉपर नियोजन करून जर व्यवसाय केला तर तुम्हाला नक्कीच हा व्यवसाय परवडण्यासारखा आहे। आणि तुम्हाला काय वाटलं हा व्हिडिओ बघून कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।